ते आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील ताई आहेत। ताई, काल रात्री जेव्हा आपण बोललो तर पुण्यातल्या पर्वती भागातील ही घटना होती, त्या ठिकाणी अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला होता। आज दुसरी घटना समोर येते ताई, पुण्याच्या थेऊरमध्ये नसरापूर घटनेची पुनरावृत्ती झालेली आहे। अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। किती संताप व्यक्त करता येईल, म्हणजे आता करावं काय, बोलावं काय, असा सवाल आता उपस्थित होतोय ताई। एक लक्षात घ्या, नसरापूरच्या चिमुरडीवर हा अन्याय अत्याचार झाल्यानंतर पर्वतीमध्ये जेव्हा ही घटना घडली, तिथं एका महिलेने त्या मुलीचा आवाज ऐकून सतर्काने डायरेक्ट दरवाजा तो वाजवला आणि ती पर्वतीतली जी चिमुरडी आहे 9 वर्षाची, तिच्यावर अत्याचार होण्यापासून वाचवले। आता ही विकृती आपल्याला आपल्याच घरातल्या लोकांची जर असते तर आपल्या नागरिकांना, कुटुंबातील सदस्यांना सतर्क राहणं गरजेचं आहे। मुळामध्ये पोस्को कायदा खरंच खूप कडक शिक्षेचा आहे, परंतु त्याच्यामध्ये 12 वर्षाच्या, मी कालही सांगितलं की 12-13 वर्षाच्या आतल्या मुलींवर होणाऱ्या अन्यायाला कोणालाही दया दाखवता येत नाही आणि कायदा तसा दाखवतही नाही। परंतु सातत्याने नसरापूर नंतर या ज्या घटना समोर येत आहेत, याचा अर्थ हा अन्याय अत्याचार होत होता, परंतु तो लोकांच्या समोर किंवा पोलिसांकडे गुन्हे दाखल होत नव्हते। आता काय झालेले, लोक इतकी भयभीत झालेले आहेत की थोडं जरी त्यांना वाटलं की ते गुन्हा दाखल करतायत, आणि ही चांगली गोष्ट आहे की जेणेकरून मुलींवर अन्याय अत्याचार तर होणार नाही। आणि ज्या लोकांना खरंच चांगले सिटीजन्स आहेत, कुठेतरी त्यांच्या घरातल्यानी त्यांच्याशी बोललं पाहिजे ना। राव, ही कुठली विकृती आहे? तुम्ही समाजातील महिला असू द्या तर घरातली महिला असू द्या, तिच्याकडे जर त्या विकृतीच्या घाण फक्त अन्याय अत्याचार करणारी स्त्री म्हणून बघणार असाल तर हे फार भयाने। आणि याच्यामध्ये लक्षात घ्या, पोलीस गुन्हा दाखल झाल्यानंतर येतात, त्याच्या आधीची ड्युटी ही घरातील सदस्य, परिसरात राहणारे आजूबाजूचे लोक आणि आपली आहे। जोपर्यंत आपण सतर्क राहत नाही, विकृतांना चोप देत नाही, कुठेतरी एखाद्या विकृताला ठोकणे ती केस झाली तरी चालेल, म्हणजे कुठेतरी दहशत निर्माण होऊन आपल्या लेकीबाई जर सुरक्षित होणार असेल तर बेकायदेशीरपणे त्या माणसाला ठोकायला सुद्धा आता लोक मागपुढे बघणार नाहीत। बरोबर, पण हे जे नराधम आहेत यांना एवढी हिम्मत येते कुठून? ही कुठली विकृत, जसं तुम्ही सांगितलं की जी त्यांची विकृती आहे, त्याचबरोबर या नराधमांना कायद्याचा धाकच राहिलेला नाहीये का, हा सवाल देखील उपस्थित होते ताई। नाही, याआधी हे गुन्हे दाखल झालेच नाहीत ना, त्याच्यामुळे त्यांची जी काही विकृती ते दाखवत होते ती गिरत गेली त्यांची, म्हणजे समोर आली नाही लोकांच्या। नसरापूरच्या घटनेनंतर हे इतक्या मोठ्या प्रमाणात समोर आलं की आता प्रत्येक आई आपल्या लहान मुलीला पण शिकवते। आपण एका लहान मुलीची काका, मामा, दादा, का पप्पी घेतात, प्रेमाने करतात। आता त्या प्रेमाच्या मागे त्याची ही विकृती आहे हे समजायला त्या लहान लेकराचं वय नाही हो। त्याच्यामुळे आता आम्हा आयांना, घरातल्या वडिलांना किंवा भावांना सतर्क राहणं गरजेचं आहे। आणि पुन्हा सांगते, पोस्को अंतर्गत कायदा फार कडक आहे, परंतु हा जो माझं म्हणणं की गुन्हा दाखल झाल्यानंतर न्याय मागण्यापेक्षा त्या लेकराबाळांवर अन्याय नाही होणार, याच्यासाठी आता आपल्याला घरातून सुरुवात करावी लागणार आहे, सतर्क राहावं लागणार आहे। आणि ज्यांच्याकडनं हे गुन्हे घडलेत त्यांना सुट्टी नाहीच आहे, फास्ट ट्रॅकवर शिक्षा होणे। या नराधमांवर कठोरातील कठोर शिक्षा व्हावी हीच तुमची, आमची, आपल्या सर्वांची अपेक्षा आहे। धन्यवाद ताई आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। तर थेऊरमधील ही घटना आहे, पुण्याच्या थेऊरमध्ये नसरापूर घटनेची पुनरावृत्ती पाहायला मिळते, एकानंतर एक। खरं तर गेल्या आठवड्याभरात पुण्यातील ही तिसरी घटना समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।